गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग, ढोल ताशांचा गजर आणि मोठ्या गणेश मूर्ती घेऊन रस्त्यावर उतरलेली मंडळं. मात्र या उत्साहाच्या वातावरणात मंडळांसमोर एक नवी अडचण उभी राहिली आणि ती म्हणजे असमान रस्ते. मोठ्या आणि वजनदार गणेश मूर्ती घेऊन जाताना या असमान रस्त्यांमुळे मूर्तीला अचानक झटका बसतो. त्यात गणपतीच्या मूर्तीला कोणताही धक्का लागू नये यासाठी आगमन मार्गावर मंडळांकडून अतिरिक्त उपाययोजना केल्या जात आहेत. तर प्लॅस्टरच्या गणपतीला जरा जर्क लागला, तो काल त्यांचं वेल्डिंग लूज होऊन ते तुटतं. तर मातीच्या गणपतीला थोडा जरी जर्क लागला तरी तो एखादा क्रॅक येणार, काहीतरी हे होणार. त्यामुळे खड्ड्याला म्हणजे कुठच्याही खड्डा छोटा असो मोठा असो तो मातीच्या गणपतीला त्रास होतो, तर छोट्या गणपतीला पण तो त्रास होतो. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतरही रस्त्यांची स्थिती चर्चेत आहे. मूर्तीला सपोर्ट देणाऱ्या यंत्रणेत त्रुटी असल्याची माहिती समोर आली असली तरीही अशा मोठ्या मूर्तीच्या वाहतुकीसाठी रस्ते सुरक्षित असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर का शासनाकडे यांच्याकडे पैसे नसतील BMCकडे, तर 25 लाखाचं स्वतःचं सोशल मीडियाचं ज्यांचं बजेट आहे आपल्या महापौर, त्यांना सांगा ते स्वतः काटछाट करा आणि हे रस्ते तरी नीट करा किमान. आणि तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंडळांना पण आम्ही अपील करतो, हे भावनिक अपील आहे, भावनिक आहे. कोणी याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. आजकाल पाद्यपूजन, मातीपूजन हे झालं, आता ट्रॉली पूजन आलं, ट्रॉलीचं चाकाचं नटबोल्ट पूजन आलं. एक साईडला म्हणजे मूर्ती आम्हाला इकडनं अशी घेऊन जायची, असे टर्न मारावं लागायचे. हे पूर्ण हँडल त्या ह्याच्यामध्ये पॅचवर्कमध्ये आम्हाला त्रास देत होते. आज इकडे डांबरचा एकीकडे उंच, सिमेंटचा एक साईडे ब्लॉक साईडला. तुम्ही लालबाग आणि परळमध्ये बघा, एक म्हणजे असं पूर्ण डांबर आणि सिमेंट हे वेगळं मिश्रण आहे त्यामध्ये. बरोबर. कारण की तुम्ही चिंचपोकच्या रस्त्याने ब्रिजवर जावा, तो पूर्ण जो वरचा ब्रिज आहे तिथे पण हळूहळू थोडे थोडे पॅचवर्क चालू झाले. या रस्त्यांबाबत गिरगावच्या स्थानिक रहिवाशांनी देखील खंत व्यक्त केली. हे रस्ते बरेच खराब आहे. इथून मोठ्या मोठ्या मूर्त्या जातात आणि इथून पब्लिकची जी ये जा असते ती बरीच असते गणेश विसर्जनाच्या वेळेला आणि मोठ्या मूर्ती येतात त्यावेळेला. तर हे जर गणपतीच्या आधी जर रस्ते जर चांगले जर व्यवस्थित जर दुरुस्त झाले तर खूप बरं होईल. आम्ही पोहोचलो गिरगावात. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या पहिल्या गणेशोत्सवासाठी जाणारी मूर्ती इथूनच जाते. हा रस्ता जवळपास 100 वर्ष जुना आहे. ब्रिटिशकालीन हा रस्ता आजही जैसे थेच आहे. हा रस्ता पाहून आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांबाबत स्थानिकांना खेद वाटतो. गणपती बाप्पाचं आगमन असो किंवा विसर्जन, प्रत्येक मंडळासाठी तो उत्साहाचा तसाच भावनिक क्षण असतो. मात्र या उत्सवात सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये हीच मंडळांची अपेक्षा आहे. मोठमोठ्या गणेश मूर्तीचं आगमन अजून बाकी आहे. त्यामुळे प्रशासनानं केवळ खड्डे बुजवण्यापुरतं न थांबता संपूर्ण आगमन मार्गाची पाहणी करून रस्ते समतल आणि सुरक्षित करणं गरजेचं आहे. कारण बाप्पा सुखरूप मंडपात पोहोचणं हीच सर्वांची पहिली जबाबदारी आहे. संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.